अजितदादांच्या निधनानं फरक पडत नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या वक्तव्यानं संताप. टीकेची झोड उठल्यानंतर किशोर मासाळ यांचा माफीनामा. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी. छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाल्याची माहिती. विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या. शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर, तर आमच्याकडे दाढीवाला, तुमच्याकडे बिगर दाढीवाले. कडूंची जीभ घसरली. नाशिक विधान परिषदेतील बंडखोरांची माहिती कडून मनधरणी सुरू. गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत मंत्री उदय सामंत यांची चर्चा. आज मंत्री गिरीश महाजन बंडखोर उमेदवारांना भेटणार. नागपूरच्या स्फोटक कारखान्यांमधील होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणा प्रस्ताव. राज्य सरकार प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करणार. निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे. मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे प्रशिक्षण दिलं. चौकशीमधून निदा खाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती. नाशकात महाविद्यालयीन युवतीवरती अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून दारू पाजून जबरदस्तीने अत्याचार. व्हिडिओ व्हायरल न करण्याची लाखो रुपयांची मागणी. नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. कांदा उत्पादकांना 1580 रुपयांचा दर मिळणार. मुंबईतील वॉटर टँकर चालक मालकांचा आजपासून बेमुदत संप. केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध. संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवरती परिणाम होणार. शालेय गणवेशाच्या दरामध्ये 30 ते 40 रुपयांची वाढ. पालकांच्या खिशाला आणखी कात्री बसण्याची शक्यता. शैक्षणिक वस्तूंचे दरही वाढलेत. नागपुरात उष्णतेचा तडाखा कायम. रविवारी 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उन्हासह दमट वातावरणाचा नागरिकांना अधिक फटका. अफगाणिस्तान विरोधातील कसोटीवरती भारताची पकड घट्ट. पदार्पणातच फिरकीपटू मानव सुथारचे 3 बळी, तर अफगाणिस्तानवरती फॉलो ऑनचं संकट.